गुणत्रय विभेदेन मूर्तित्रयमुपेशे त्रयीभुवे त्रिनेत्राय त्रिलोकीपतये नमः। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसङ्क्रान्तं जगदध्यक्षमीक्षते ब्रह्मदक्षाश्विदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरकप्रभृतिभ्यो नमो नमः। पातञ्जलमहाभाष्य चरकप्रतिसंस्कृतैः मनोवाक्कायदोषाणां हर्त्रे पतये नमः। नरदत्तगुरुद्दिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका सभ्याः सद्गुरु वाक्सुधा श्रुतिपरि पीतश्रुतिनः स्नुवो
नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भो निधिस्तृप्यति व्याख्याभासरसप्रकाशनमिदं तस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणस्य तदसौ कर्णे क्षणं क्रियताम्। स्वागतम, सर्वांचं स्वागत, सर्वांना नमस्कार. काल आपण निदानार्थकर रोग पाहिले आणि त्या पुढचं सूत्र आहे की कश्चित ही रोगो रोगस्य हेतुर्भूत्वा प्रशाम्यति न प्रशाम्यति च अपि अन्यो हेत्वर्थं कुरुते अपि च एतदेव पक्षद्वयं प्रतिलोम्येन विवृणोति कश्चित् इत्यादि. अत्र यः हेत्वर्थं व्याधिजननं कृत्वा प्रशाम्यति स एकार्थकारी. यः तु हेत्वर्थं व्याधि अंतरजननं कृत्वा स्वयम् अपि अनुवर्तते सः उभयार्थकारी. यदा कासं समारभ्य अपि स्वयं अनुवर्तते तदा प्रतिशायः स्वयं च रुजाकर्तृत्वेन रोगार्थकरः. कासजनकत्वेन हेत्वर्थकरः भवति. यदा तु कासं जनयित्वा स्वयं निवर्तते तदा कासकाले निवृत्तत्वात् हेत्वर्थमात्रं करोति इति उदाहरणम्. तर सांगितलं की निदानार्थक रोग म्हणजे एक रोग हा दुसऱ्या रोगाचं कारण होतो. परंतु काही रोग दुसरा रोग निर्माण केला की त्या दुसऱ्या रोगाचं कारण होऊन स्वतः बरे होतात. प्रशाम्यति रोगस्य हेतुर्भूत्वा प्रशाम्यति. दुसऱ्या रोगाचं कारण होतात आणि स्वतः बरे होतात. परंतु काही रोग न प्रशाम्यति च अपि अन्यो हेतुवर्थम कुरुते च. तर काही रोग मात्र बरे होत नाहीत आणि दोनही म्हणजे दोनही रोग त्या ठिकाणी राहतात. तोही राहतो आणि तोही राहतो, अशी पण गोष्ट घडते. उदाहरण दिलंय की अत्र हेत्वर्थम व्याधिजननं कृत्वा प्रशाम्यति स एकार्थकारी. आणि असा जो व्याधी आहे की जो दुसरा व्याधी निर्माण केला की स्वतः बरा होऊन थांबून जातो, त्याला एकार्थकारी असं म्हणतात. आणि यहा तू हेत्वर्थम व्याधरंतजनं कृत्वा स्वयमपि अनुवर्तते सहा उभयार्थकारी. पण जो रोग दुसऱ्या रोगाला निर्माण करतो आणि स्वतःही थांबतो शरीरामध्ये त्याला उभयार्थकारी असं म्हणतात. यदा कासं समारभ्य अपि स्वयं अनुवर्तते तदा प्रतिशायः स्वयं रुजा कर्तृत्वेन रोगार्थकरः. आता सांगितले प्रतिशायात भवेत कासः म्हणजे सुरुवातीला सर्दी पडतं आणि त्यानंतर कास होतो. प्रतिशाय झाल्यानंतर प्रतिशायामधून कास हा व्याधी होतो. पण जेव्हा यदा कासं समारभ्यमपि स्वयं अनुवर्तते, खोकला किंवा कास सुरू झाल्यावर सुद्धा स्वतः पण राहतो आणि त्याची लक्षणं दाखवतो, तेव्हा तो कासजनकत्वेन हेतवार्थकरश्च भवति. यदा तु कासं जनयित्वा स्वयं निवर्तते तदा कासकाले निवर्ततात हेत्वर्थमात्र. तर ज्या वेळेला तोही असतो आणि प्रतिशाय असतो त्यावेळेला तो उभयार्थकारी असतो. आणि ज्या वेळेला प्रतिशाय आणि कास निर्माण झाल्यानंतर प्रतिशाय थांबतो त्यावेळेला तो एकार्थकारी असतो, असं इथं उदाहरण दिलेलं आहे. यदा तू कासं जनयित्वा स्वयं निवर्तते तदा कासकाली
निवृत्तत्वात हेत्वर्थ तर तो फक्त हेतू असतो. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये कासही आहे प्रतिष्ठा त्यावेळेला तो उभयार्थकारी असतो. एवं कृच्छ्रत्रमा नृणाम दृश्यन्ते व्याधी संकराः प्रयोग अपरिशुद्धत्वात तथाच अन्योन्य संभवात. आणि मग ज्या वेळेला दोन व्याधी एकत्र राहतात त्यावेळेला व्याधी संकर असं म्हणतात. आणि हा जो व्याधी संकर आहे तो मात्र कष्टतम असतो चिकित्सेच्या दृष्टीने कृच्छ्रतम असतो. आणि कारण काय तर प्रयोग अपरिशुद्धत्वात च अन्योन्य संभवात. प्रयोग म्हणजे चिकित्सा, शुद्ध चिकित्सा त्यावेळेला करता येत नाही. आणि मग एकातून दुसरा रोगही परत उत्पन्न होऊ शकतो. म्हणून व्याधी संकर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्याधी एकत्र येणं त्याला व्याधी संकर म्हणतात. आणि हा व्याधी संकर हा जो आहे तो चिकित्सेला अतिशय कठीण आहे. व्याधी संकराः व्याधी मेलकाः. तर अनेक व्याधी एकत्र येणं त्याला व्याधी संकर असं म्हणतात. भवती इति आह प्रयोग अपरिशुद्धत्वम यथा. तर प्रयोग अपरिशुद्धत्व म्हणजे काय? म्हणजे अशुद्ध चिकित्सा म्हणजे काय? तर आमातिसारे स्तंभनम कृतम दोषम संस्तभ्य शूल आनाह आधमानादि जनयती. तर प्रयोग अपरिशुद्धत्व म्हणजे काय? तर आमातिसार झाला असताना स्तंभन चिकित्सा जर दिली तर काय वाटतं? दोषांचं स्तंभन होतं म्हणजे दोष तसेच शरीरामध्ये राहतात आणि शूल, आधमान असे रोग उत्पन्न करतात. त्याला म्हणतात प्रयोग अपरिशुद्धत्व. म्हणजे एकाची चिकित्सा करताना दुसरा रोग निर्माण होतो. त्याला प्रयोग अपरिशुद्धत्व असं म्हणतात. आणि हेत्वंतरमाह अन्योन्य संभवादिती परस्पर कारणरूपादि इत्यर्थाः. प्रतिश्यायो हि स्वरूपेणैव कासस्य कारणं स च राजयक्ष्मणः इति. आणि मग हे व्याधी संकर कसे होतात? तर प्रतिश्यायाने कासातून राजयक्ष्मा. आणि असे जर मग हे तीन एकत्र आले तर आणखी एकातून एक उत्पन्न होऊन जातात. आणि म्हणून हे व्याधी संकर हा अतिशय कष्टदायक असा प्रकार चिकित्सेमध्ये आहे. म्हणून मनुष्याच्या शरीरात रोग संकर आढळतो. आणि हे रोग स्वतंत्र नसल्याने आणि एक रोग दुसऱ्या रोगाला कारणीभूत होत असल्याने अधिकच कष्टकर होत असतात. अन्योन्य संभवात. तर व्याधी संकर हा चिकित्सेला अतिशय कष्टदायक आहे. प्रयोगः प्रशमयेत व्याधिम योन्यम अन्यम उदीरयेत न असौ विशुद्धः शुद्धः तु शमयेत यो न कोपयेत. प्रयोग शमयेद व्याधिम योन्यमन्यमुदीरयेत नासौ विशुद्धः शुद्धस्तु शमयेद यो न कोपयेत. तर संधी विग्रह प्रयोग हा शमयेत व्याधिम यह अन्यम अन्यम उदीरयेत न असौ विशुद्धः शुद्धः तु शमयेत यह न कोपयेत. प्रयोग अपरिशुद्धिं न्यूनोति प्रयोग इत्यादि न कोपयेत इति व्याधि अंतरम न कुर्याद इत्यर्थः. अन्योन्य संभवः च ज्वर संतापात रक्तपित्तम उदीर्यते इत्यादिना एव उक्तम इति न पुनर्विव्रियते. तर जे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य म्हणून जे सांगितलं जातं
की एक रोगाची चिकित्सा करताना दुसरा रोग आयुर्वेद चिकित्सेने उत्पन्न होत नाही. जर असा झाला तर ती काही शुद्ध चिकित्सा नाही, ती अशुद्ध चिकित्सा झाली. तेच या श्लोकामध्ये सांगितलंय की प्रयोग हा शमयेत व्याधीम, चिकित्सेने रोगाचं शमन झालं पाहिजे, दुसऱ्या रोगाची उत्पत्ती होता कामा नये. शमी यहा अन्यम अन्यम न उदीरयेत. आणि किंवा ज्या वेळेला चिकित्सेमुळे जर दुसऱ्या रोगाची उत्पत्ती होत असेल, ती शुद्ध चिकित्सा नाही, न असं विशुद्ध हा. आणि शुद्ध कोणती? शुद्ध चिकित्सा अशी की शमयेत यहा न कोपयेत. फक्त जो रोग झाला आहे, ज्या रोगाची आपण चिकित्सा केली, तो रोगच जी चिकित्सा बरी करते आणि दुसरा रोग उत्पन्न करत नाही, ती शुद्ध चिकित्सा. हे आयुर्वेदीय चिकित्सेचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो महत्वाचा श्लोक आहे तो या ठिकाणी आलेला आहे. प्रयोग हा शमयेत व्याधीम योन्यमन्यम उदीरयेत नासो विशुद्धा शुद्धस्तु शमयेत यो न कोपयेत. तर ज्या उपक्रमाने एक व्याधी बरा होत असताना किंवा एका दोषाचे शमन होत असताना दुसरा एखादा रोग निर्माण होत असेल, तर त्याला अशुद्ध चिकित्सा म्हणावं. शुद्ध चिकित्सेत मात्र एका रोगाची चिकित्सा करत असताना अन्य कोणत्याही दोषाची किंवा रोगाची विकृती संभवत नाही. अतिसाराच्या रुग्णामध्ये आमावस्थेमध्ये स्तंभन दिल्यावर अतिसार बरा होतो, हे खरं आहे. परंतु त्यामुळं इतर शूल इत्यादी, आदमान शूल इत्यादी निर्माण होऊ शकतात, म्हणून ती शुद्ध चिकित्सा नाही. या उलट अतिसाराच्या अमावस्थेत स्तंभन चिकित्सेऐवजी ग्राही उपचार केले तर अतिसार ज्या रोगा बरा होऊन सुद्धा त्यापासून अन्य काही व्यापद निर्माण होत नाहीत, म्हणून त्याला शुद्ध चिकित्सा म्हणता येते. म्हणूनच अतिसाराची चिकित्सा सूत्र त्यामध्ये सांगितलंय की नतु संग्रहणम देयम पूर्वम आमातिसारिणे. जर आमातिसार असेल तर स्तंभन चिकित्सा देऊ नये, कारण विबध्यमाना दोषा ही जनयंती आमयान बहून. तर आमातिसार आहे, आमातिसार असताना दोष बाहेर जात असतात, त्यांना जाऊ द्यावं. जर ते दोष अडवायचा प्रयत्न केला तर त्यातून अनेक रोग उत्पन्न होतात. म्हणून अतिसाराचं असं चिकित्सा सूत्र आहे. तर नेहमी माणसाने, वैद्याने शुद्ध चिकित्सा करावी, अशुद्ध चिकित्सा करू नये. हे हा महत्वाचा संदेश या ठिकाणी आचार्यांनी दिलेला आहे. आता पुढे एको हेतुरनेकस्य तथैकस्यैक एव हि व्याधेरेकस्य चानेको बहूनां बहवोऽपि च ज्वरभ्रमप्रलापाद्या दृश्यन्ते वृक्षहेतुजाः वृक्षेण एकेन चाप्येको ज्वर एवोपजायते हेतुभिर्बहुभिश्चेको ज्वरो वृक्षादिभिर्भवेत् वृक्षादिभिर्ज्वराद्याश्च व्याधयः संभवन्ति. संधि विग्रह करू. एकः हेतुः अनेकस्य तथा एकस्य एक एव हि व्याधेः एकस्य च अनेकः बहूनां बहवः अपि च ज्वर भ्रम प्रलापाद्या दृश्यन्ते वृक्षहेतुजाः वृक्षेण एकेन च अपि एको ज्वरः एव उपजायते हेतुभिः बहुभिः च एकः ज्वरः वृक्षादिभिः भवेत् वृक्षादिभिः ज्वराद्याः च व्याधयः संभवन्ति. हेतु प्रकरणात हेतु धर्मांतरमाह एक हेतु इत्यादी
एतत् पक्षचतुष्टयो हो उदाहरणानि आह ज्वर इत्यादी यद्यपि वृक्षं बहूनां कारणं तथापि देशकालादिवशात् कदाचित् एकस्य एव ज्वरस्य कारणं भवति इति ज्ञेयम् वृक्षादिभिः वृक्ष उष्ण लवणादिभिः ज्वराध्यायः इति ज्वर रक्त पित्त गुल्माद्ययः तर आता या कारणांच्या बद्दल सांगितले की एक हा हेतू अनेकस्य तथा एकस्य एक एव ही तर एका रोगाचं एकच कारण असतं किंवा एकच का कारण हे अनेक रोगाचंही एकच कारण असू शकतं किंवा एका रोगाचं एकच कारण असू शकतं किंवा व्याधे एकस्य चानो हो किंवा एकाच व्याधीची अनेक कारणं असतात किंवा बहुनाम बहुओपीच किंवा वेगवेगळ्या रोगांची वेगवेगळी कारणं असतात अनेक रोगाची अनेक कारणं ही असू शकतात मग उदाहरण दिलंय ज्वर भ्रम प्रलापाद्याः दृश्यन्ते वृक्ष हेतुजा वृक्ष या एकाच हेतूमुळे ज्वर भ्रम प्रलाप असे अनेक रोग होतात किंवा वृक्षेण एकेन च अपि एको ज्वर हा एव उपजायते किंवा वृक्ष या हेतूमुळे ज्वर हा एकच रोग उत्पन्न होतो आणि म्हणून पुढे सांगितलं की हेतुभिः बहुभिश्चेको ज्वरो वृक्षादिभिः भवेत तर किंवा तर वृक्ष या एका हेतूमुळे ज्वर हा एकच रोग निर्माण होऊ शकतो किंवा वृक्षादी हेतू म्हणजे सांगितले की वृक्ष उष्ण लवण इत्यादी तीन हेतूमुळे किंवा आणखीन हेतूमुळे अशा अनेक हेतूमुळे एकच ज्वर नावाचा एकच व्याधी होतो किंवा पुढे सांगितलं की वृक्षादिभी ज्वराद्यश्च व्याधयः संभवन्ति किंवा वृक्ष लवण उष्ण हे वेगवेगळ्या ह्या अनेक हेतूमुळे ज्वराद्य हा म्हणजे ज्वर रक्त पित्त गुल्म असे अनेक व्याधी होतात तर एका रोगामुळे एक रोग होतो एका रोगामुळे अनेक रोग एका कारणामुळे अनेक रोग होतात अनेक कारणांनी अनेक रोग होतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हेतू आणि रोग यांचं जे काही वैविध्य आढळतं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हेतू व्याधी संबंध या ठिकाणी सांगितलेला आहे तर एक हेतू अनेक रोगाचे कारण होताना दिसतो आणि एका रोगाचे एकच कारण असू शकते या उलट एका रोगाची अनेक कारणे असू शकतात किंवा अनेक रोगांसाठी अनेक कारणे असू शकतात ज्याप्रमाणे एका वृक्ष गुणामुळे भ्रमप्रलाप आदी अनेक रोग उत्पन्न होतात किंवा एका वृक्ष पदार्थाच्या सेवनाने केवळ एकच ज्वर हा रोग उत्पन्न होतो या उलट काही वेळा वृक्ष इत्यादी अनेक गुणयुक्त द्रव्याच्या सेवनाने ज्वराची उत्पत्ती होताना दिसते आता जसं कारण आणि रोग यांचे संबंध सांगितले तसे लक्षण आणि रोग यांचा संबंध इथे सांगितलेला आहे लिंगम चैकमनेकस्य तथैवैकस्य लक्षते बहुन्नेकस्य च बहुन्नेकस्य च व्याधेर् बहूनां स्युर्बहूनि च विषमारम्भमूलानां लिङ्गमेकं ज्वरो मतः ज्वरस्यैकस्य चाप्येकः संतापो लिङ्गमुच्यते विषमारम्भमूलैश्च ज्वरो एको निरुच्यते लिङ्गै रेतैर्ज्वरश्वास हिक्काद्याः सन्ति चामयाः लिङ्गं च एकम् अनेकस्य तथा
एव एकस्य लक्ष्यते बहूनि एकस्य च व्याधेः बहूनां स्युः बहूनि च विषम आरंभ मूलानां लिंगम एकम ज्वरो मतः ज्वरस्य एकस्य च अपि एकः संतापः लिंगम उच्यते विषमारंभ मूलैः च ज्वरः एकः निरुच्यते लिंगैः एतैः ज्वर श्वास हिक्काद्याः सन्ति च आमयाः लिंगस्य अपि हेतोः इव चातुर्विध्यमाह जसं एक रोग एक व्याधी आपलं एक हेतू एक रोग अनेक हेतू एक रोग त्याचप्रमाणे एक एक रोग एक हेतू अनेक हेतू एक रोग अशा पद्धतीचं जसं चतुर्विधत्व आहे तसंच लक्षणांच्या बाबतीत सुद्धा आहे हे सांगितलं तथा तथा एव एकस्य लक्ष्यते इति एकं लिंगम इति संबंधः विषमारंभ मूलानाम इति विषमारंभ प्रथमानाम विषमारंभ विसर्गित्वम ऊष्मणः वैषम्य इत्यादय युक्त ज्वरलिंगानि नाम इत्यर्थः ज्वरम ही एकम संतापात्मकम दृष्ट्वा विषमारंभ विसर्गित्वादयोः अस्य भूताः भविष्यन्ति वर्तन्ते इति वा लिङ्ग्यते ज्वर एकः निरुच्यते इति ज्ञायते इत्यर्थः लिङ्गैः एतैः इत्यादि एतैः विषमारंभ विसर्गित्वात् विसर्गत्वाद्यैः ज्वरादयः सन्ति युक्ता इति शेषः विषमारंभादयो हि वातजरे तथा वातश्वासे वातहिक्कायां वा यथा संभवं दृश्यन्ते एव तर लिंगम च एकम अनेकस्य तथा एव एकस्य लक्षते एकच लक्षण एका रोगाचं असतं किंवा अनेक रोगाचंही एक लक्षण असतं बहूनी एकस्य व्याधे नाही तर व्याधे हे बहूनां बहु स्युः बहूनी च किंवा अनेक अनेक लक्षणं एकाच रोगाची असतात किंवा अनेक लक्षणं अनेक रोगांचीही असू शकतात आणि विषमारंभ मूलानां लिंगम एकम ज्वरो मतः विषमारंभ मूलक असा जो ज्वर आहे त्याचं एक लक्षण असं सांगितलं जातं आणि ज्वरस्य एकस्य चाप्यक संतापो लिंग तर ज्वर हा एकाच रोगाचं अनेक लक्षणंही असू शकतात विषमारंभ मूलैच ज्वरो एको निरुच्यते आणि लिंगतही ज्वरकास हिक्काद्याः सन्ति चामयः आणि हिक्का श्वास इत्यादी अनेक लक्षणे ज्वरामध्ये असू शकतात आणि ह्या प्रत्येकाची पण वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या रोगांची असू शकतात या ठिकाणी सांगितलेलं आहे की काही वेळा अनेक रोगामध्ये एक लक्षण तर कधी एका रोगात एकच लक्षण आढळते एक रोग अनेक लक्षणयुक्त असू शकतो तर अनेक रोगात अनेक लक्षणे आढळतात उदाहरणार्थ विषमारंभक मूलक रोगाचे ज्वर एक लक्षण मानले जाते आणि ज्वराच्या अनेक लक्षणामध्ये संताप हे प्रधान लक्षण मानले जाते यद्यपि विषमारंभ मूलक कारणांनी एक ज्वर उत्पन्न होतो असा उल्लेख आहे परंतु या अनेक लक्षणांनी युक्त असे ज्वर श्वास हिक्का आणि अनेक रोगही असतात तर ज्वरामध्ये इतर अनेक लक्षणं असतात आणि अनेक रोगांची अनेक लक्षणंही असू शकतात या ठिकाणी तर लक्षण आणि व्याधी यांचा संबंध सांगितला की एकाच रोगाचे अनेक लक्षणं असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रोगांची वेगवेगळे लक्षण असू शकतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे वातज उदाहरणार्थ वातज ज्वरामध्ये श्वास हिक्का अशी पण लक्षणं असतात तर
एकाच रोगात अनेक लक्षणं असतात आणि एका रोगाचं एकच लक्षण असू शकतं, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एका शान्तिरनेकस्य तथैवेकस्य लक्ष्यते व्याधेरेकस्य चानेका बहूनां बहुअव्ययेव च शान्तिरामाशयोत्थानां व्याधीनां लङ्घनक्रिया ज्वरस्य एकस्य चाप्येका शान्तिर्लङ्घनमुच्यते तथा लघ्वशनाद्यश्च ज्वरस्य एकस्य शान्तयः एताश्चैव ज्वरश्वास हिक्कादीनां प्रशान्तयः एतत् चातुर्विध्यं चिकित्सायामपि ब्रूते. हे जे चातुर्विद्य लक्षण आणि रोग यामध्ये सांगितलं, त्याप्रमाणे कारण आणि रोग यामध्ये सांगितलं, तसंच रोग आणि चिकित्सा यामध्ये सुद्धा असं हे चातुर्विद्य आहे. चार प्रकारच्या गोष्टी संभवतात हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. एका शांतीः अनेकस्य तथा एव एकस्य लक्ष्यते व्याधेः एकस्य च अनेका बहूनां भव्य एव च शान्तिः आमाशयोत्थानां व्याधीनां क्रिया ज्वरस्य एकस्य च अपि एका शान्तिः लङ्घनम् उच्यते तथा लघ्वशनाद्याः च ज्वरस्य एकस्य शान्तयः एताः च एव ज्वर श्वास हिक्कादीनां प्रशान्तयः एताः च एव. तर शांती म्हणजे चिकित्सा, शमन करण्याचा उपाय. तर या ठिकाणी सांगितले की एका शांती अनेकस्य, अनेक रोगांचं एकच शमनोपाय किंवा चिकित्सा असू शकते, त्याचप्रमाणे एका रोगाची एकच चिकित्सा असू शकते. तसंच व्याधे हे एकस्य च अनेकाः, एकाच व्याधीच्या अनेक चिकित्साही असू शकतात आणि बहुनाम बहु आणि अनेक रोगांच्या अनेक चिकित्साही असू शकतात. उदाहरण इथं दिलंय, शांती आमाशयोत्थानाम व्याधीनाम लंघन क्रिया. आमाशयोत्थ जे वेगवेगळे व्याधी आहेत, छर्दी, अतिसार, श्वास हा सुद्धा, तर या सगळ्यांची एकच चिकित्सा आहे लंघन, हा एकच उपाय आहे. त्याप्रमाणे ज्वरस्य एकस्य च अपि एका शांती लंघनम, ज्वर हा एकाच व्याधीची लंघन ही एकच चिकित्सा आहे. त्याप्रमाणे तथा लघ्वशनाद्याश्च लंघनम स्वेदनम कालो यवागस्तिक्तको रसहा मलानाम पाचनाने, असं जे ज्वराचं चिकित्सा सूत्र सांगितलं त्यात अनेक चिकित्सा सांगितलेल्या आहेत. तर ह्या लंघनादी चिकित्सा, लघ्वशनादी अनेक चिकित्सा सुद्धा ज्वराच्या असू शकतात आणि हेच अनेक चिकित्सा ज्वर श्वास हिक्का यांच्यामध्ये सुद्धा या सर्व रोगांसाठी पण एकच चिकित्सा देता येते. तर असं व्याधी आणि चिकित्सा यांचा संबंध आहे. तर अनेक व्याधीसाठी एकच चिकित्सा किंवा एका व्याधीसाठी एकच चिकित्सा असू शकते किंवा एका रोगासाठी अनेक प्रकारची चिकित्सा व अनेक रोगासाठी अनेक प्रकारची चिकित्सा असू शकते. उदाहरणार्थ आमाशयोद्भव रोगांसाठी लंघन ही एकच चिकित्सा होऊ शकते. तसेच ज्वर या एका व्याधीसाठी सुद्धा लंघन चिकित्सा सांगितली जाते. लघु अनशन हा सुद्धा व्याधी ज्वर चिकित्सेचाच एक प्रकार आहे. तर हीच चिकित्सा ज्वर श्वास हिक्का इत्यादी रोगात सुद्धा वापरता येते. तर एक रोग एक चिकित्सा, अनेक रोग एक चिकित्सा, नंतर आणि अनेक रोग अनेक चिकित्सा, अशा पद्धतीचं हे चातुर्विद्य आपल्याला आढळून येतं चिकित्सेमध्ये.
सुख साध्य सुखोपाय कालेनाल्पेन साध्यते साध्यते कृत्र साध्यस्तु यत्नेन महता चिरात याति न शेषतां व्याधी प्रसाद्यो याप्यसौर्मितः परो साध्य क्रिया सर्वा प्रत्याख्येयोति वर्तते नासाध्य साध्यतां याति साध्यो याति त्वसाध्यताम् पादापचरात् दैवात् यान्ति भावांतरम गदा. तर या ठिकाणी सुख साध्य साध्यत्वाबद्दल सांगितलेलं आहे. सुख साध्य हा सुखोपाय हा कालेन अल्पेन साध्यते साध्यते कृच्र साध्य हा तू यत्नेन महता चिरात याती न अशेषतां व्याधी असाध्यो याप्य संज्ञितः परः असाध्यः क्रियाः सर्वा प्रत्याख्येयः अतिवर्तते न असाध्यः साध्यतां याति साध्यः याति तु असाध्यताम् पादापचारात् दैवात् वा यान्ति भावांतरं गदाः. चिकित्सा अभिधान प्रसंगेन चिकित्सा वृत्ति विषयम साध्य भेदम तथा चिकित्सा निवृत्ति विषयम च असाध्य भेदम आह. सुखोपायः इति सुख लभ्य वैद्यादि उपायः किंवा सुखोपायः साध्यते अल्पेन एव यत्नेन साध्यते इत्यर्थः. याति न अशेषताम् इति न सर्वथा निवर्तते परः असाध्य इति याप्य अपेक्षया उत्कृष्टः असाध्यः अस्य एव विवरणं प्रत्याख्याय इति क्रियाः चिकित्साः भावान्तरम् इति सुखसाध्यः कृत्स्नसाध्यः भवति कृच्छ्रः च याप्यः याप्यश्च प्रत्याख्येयः इति. तर सांगितलं यामध्ये की सुखोसाध्य हा सुखोपायः कालेन अल्पेन साध्यता. तर सुखसाध्य जो रोग आहे तो थोड्या काळामध्ये एकदम सुखाने बरा होतो. वैद्य इत्यादी सगळ्या वैद्याच्या उपायाने तो लगेचच बरा होतो, त्याला सुखसाध्य म्हणतात. साध्यते कृत्स्न साध्यस्तु यत्नेन महता चिरात. कृत्स्न साध्य हा जो रोगाचा प्रकार आहे तो खूप प्रयत्न केल्यावर बऱ्याच काळाने तो बरा होतो आणि याती न अशेषतां व्याधेः असाध्यो याप्य संज्ञितः. तर असाध्याचे दोन प्रकार आहेत, याप्य आणि प्रत्याख्येय. तर याप्य हा जो व्याधी आहे तो पूर्ण बरा होत नाही, त्याला बरा व्हायला वेळ लागतो, त्याला पथ्यापथ्य पाळावं लागतं, असा हा याप्य आहे. आणि प्रत्याख्येय याप्य आणि प्रत्याख्येय हा सुद्धा बरा होत नाही. हे असाध्याचे दोन प्रकार आहेत. परो